हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 9. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 9ला सुरुवात केलेली आहे. या लेक्चर नंबर 9मध्ये आपण इंटिग्रेशनमधल्या सेकंड एक्झरसाइजला सुरुवात करतो आहे. पहिल्या एक्झरसाइजमध्ये फक्त आपण अँटी डेरिव्हेटिव्ह पाहिले होते, अँटी डेरिव्हेटिव्हचे इंटिग्रेशन पाहिले होते. आपल्याला आजही टॅन, कॉट, सेक, कोसेक याचं डायरेक्ट इंटिग्रेशन डिटरमाइन केल्या जात नाही. ती मेथड आपण आज शिकणार आहे. नेमकं जर आपल्याला इंटिग्रेशन काढायचं असेल तर आपण आतापर्यंत फक्त अँटी डेरिव्हेटिव्हचे इंटिग्रेशन डिटरमाइन केलेले आहे. आज आपण वेगळ्या टर्मचे इंटिग्रेशन डिटरमाइन करणार आहे. या चॅप्टरमध्ये आपण जे अँटी डेरिव्हेटिव्ह असतील त्याचे इंटिग्रेशन सोडून जर काही टर्म दिलेले असतील त्या टर्मचं इंटिग्रेशन काढण्यासाठी आपला जो 3 मेथड्स आहे पहा. अँटी डेरिव्हेटिव्ह सोडून जे असतील त्याच्यासाठी आपल्याला 3 मेथड दिलेले आहे. मेथड ऑफ इंटिग्रेशन टू फाइंड आउट. पहा, इंटिग्रेशन कॅन बी फाइंड बाय यूजिंग 3 मेथड्स. पहिली मेथड्स आहे इंटिग्रेशन ऑन बाय सबस्टिट्यूशन. म्हणजे आपल्याला एखादा एकदम कॉम्प्लिकेटेड अँगल दिलेला असेल आणि त्या टर्मचं आपल्याला इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट करता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, समजा इथं आय इज इक्वल टू 3x² इंटू साइन ऑफ x³ इंटू dx दिलं तर आपला जो पहिला नियम येतो की इन दिस इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, कारण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन नॉट पॉसिबल अँड अँगल आर ऑलवेज अल्जेब्रिक. हा अँगल जो असतो तुमचा साईनचा, तो साईनचा जो अँगल आहे तो अल्जेब्रिक असला पाहिजे, हायर टर्म नसला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला या टर्मचं इंटिग्रेशन केलं जात नाही. मग 3x² इंटू साइन ऑफ x³ आलेलं असेल आणि याचं जर आपल्याला इंटिग्रेशन काढायचं असेल तर इंटिग्रेशन काढण्यासाठी आपल्याला 3 मेथड्स दिलेल्या राहतील. म्हणजेच आपल्याला शोधायचे असतील. पहिले इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड. म्हणजे तुमच्या जो अननोन टर्म असतील त्या अननोन टर्मचे इंटिग्रेशन काढण्यासाठी इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड. मग इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन काय असते, इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय आहे, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड काय आहे, याचा आपल्याला 1 by 1 अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात सुरुवातीला पहा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. म्हणजे असा जर कॉम्प्लिकेटेड अँगल आलेला असेल तर या कॉम्प्लिकेटेड अँगलचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला डिटरमाइन करता येत नाही. ते इंटिग्रेशन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशननं दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं पडेल. म्हणजेच काय करणं पडेल, दिलेली टर्म आपल्याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रान्सफर करणं पडेल. तुम्ही सांगा सर कोणत्या अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रान्सफर करणं पडेल. मध्ये जर इथं जर फक्त साइन टी आलं तर आपल्याला इंटिग्रेशन तयार केल्या जाते. 3x² sin³ xचं इंटिग्रेशन आपल्याला तयार करता येत नाही. मग आपण काय करणार माहिती आहे का, इथं याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करणार बाय युजिंग सबस्टिट्यूशन. आता सबस्टिट्यूशन तुम्हाला समजणार नाही. सपोज पहा, पुट t इज इक्वल टू x³. मी जर टीची किंमत जर x³ टर्म केली, कारण की मला साइन x³ येत नाही पण साइन टीचं इंटिग्रेशन येते, म्हणून मी t इज इक्वल टू x³ पुट केलं. याचा डेरिव्हेटिव्ह काढला मी dt बाय dx. याचा डेरिव्हेटिव्ह आला माझा 3x². dt इज इक्वल टू आलं माझं 3x² dx. तुमचे जे इक्वेशन 1 आहे ते इक्वेशन 1मध्ये 3x² dx जो आहे त्याच्या जागी dt येणार. ज्या ठिकाणी x³ आहे त्याच्या ठिकाणी t येणार. देअरफॉर पहा इक्वेशन 1 म्हणजे इथं काय आलं, i इज इक्वल टू 3x² dx. इथं आलं साइन t आणि 3x² dx हा आला dt. हा कोण आला तुमचा dt. म्हणजे पहा इक्वेशन 1चं मला इंटिग्रेशन येत नाही, पण आता मी जे इक्वेशन 1 तयार केलं सबस्टिट्यूशन करून साइन टी dt जो आला त्याचं मला इंटिग्रेशन डिटरमाइन केल्या जाते. म्हणजे ही जर कॉम्प्लिकेटेड टर्म दिलेली असेल तर या कॉम्प्लिकेटेड टर्मला मला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रान्सफर जर करता आलं तर इंटिग्रेशन मिळते. मग अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी मला 3 मेथड्स दिलेले आहे. एक दिलेली आहे सबस्टिट्यूशन, दुसरी दिलेली इंटिग्रेशन बाय पार्ट्स, तिसरी दिलेली इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड. तर मी इंट्रोडक्शन करणार आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. पहा इथं साइन टी आलं, साइन टीचं इंटिग्रेशन असते मायनस कॉस टी प्लस सी. मायनस कॉस जसाच्या तसा टीची किंमत x³ प्लस सी हे त्या गणिताचं रिक्वायर्ड आन्सर असेल. म्हणजे हे जे गणित आहे या गणिताला मला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सबस्टिट्यूशन ही मेथड यूज करणं पडते. तिचा मला आता अभ्यास करायचा आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन 1 by 1. आता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ही मेथड काय आहे, हे मेथड डेरिव्हेटिव्हच्या रिलेटेड आहे. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सोबत आलं तर जमते, नाही तुम्हाला जमणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. पहा इथं आपण पाहणार आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. हा पार्ट पाहण्यासाठी मी तुम्हाला एक थेरम शिकवतो की इथं जे दिलेलं आहे तुमचं कन्वर्शन अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कसं केलं ते जनरल थेरमनुसार मी तुम्हाला समजून सांगणार आहे. IMP थेरम आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात, लक्ष द्या. पहा इफ x इज इक्वल टू 5 of t
इज अ डिफरेन्शियल फंक्शन ऑफ टी, बरोबर आहे. देन प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. हे बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स बरोबर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी. इकडे पहा, इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर साइन एक्स क्यूब डी एक्स काढता येत नाही, पण जर तुम्ही सबस्टिट्यूशन केलं टी बरोबर एक्स क्यूब, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर या टर्मचं इंटिग्रेशन काढल्या जाते. आपल्याला इक्वेशन 1चं इंटिग्रेशन येत नाही, पण याचं इंटिग्रेशन येते, म्हणजे आपण या टर्मला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रान्सफर करतो. तसंच आपल्याला या इक्वेशनला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रान्सफर करायचं बाय युझिंग सबस्टिट्यूशन. तर पहा, आपल्याला थेरम दिलेला आहे, थेरम प्रूव्ह करायचा. बऱ्याच मुलांना थेरम येत नसतो. थेरमचं उत्तर प्रश्नात दिलेलं आहे. पहा, एक्स बरोबर फाय ऑफ टी इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी. चला घ्या, लेट काय दिलेलं आहे, एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी, राईट, इज डिफरन्शिएबल, इज काय म्हटलं सर, डिफरन्शिएबल, बरोबर आहे, फंक्शन ऑफ टी. पटकन बोर्डवर पहा, एक्स इज इक्वल टू डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी असं दिलेलं आहे. हे इक्वेशन नंबर 1 आहे. या इक्वेशन 1चा मी डेरिव्हेटिव्ह काढतो. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी कसं आलं पहा बरं, डी डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी टी ऑफ फाय ऑफ टी. पहा, इथं आलं माझं डी एक्स बाय डी टी मस्ट बी इक्वल टू डी डी टी ऑफ फाय ऑफ टी इज नथिंग बट फाय डॅश ऑफ टी, इक्वेशन नंबर 2. चला पहा, जे दिलं होतं त्याच्यानुसार थेरम तयार केला. त्यांनी सांगितलं होतं एक्स बरोबर एफ ऑफ टी हा डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आहे. लगेच मी काय केलं, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, याचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी, याचा फाय डॅश ऑफ टी, इक्वेशन नंबर 2 आलं. आता आपल्याला एफ ऑफ एक्स डी एक्स बरोबर हे प्रूव्ह करायचं. म्हणजे आपण सपोज काय करणार पहा, सपोज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू जी ऑफ एक्स, इक्वेशन नंबर 3. समजा एफ ऑफ एक्स डी एक्स बरोबर मस्ट बी इक्वल टू जी ऑफ एक्स, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स याची किंमत तुमची जी ऑफ एक्स असेल असं आपण त्याला म्हणतो. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी या इक्वेशन 1चा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन गेट कॅन्सल. इकडे पहा, डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकाचे अँटी डेरिव्हेटिव्ह आहे, ते एकमेकाला कॅन्सल करणार. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन गेट कॅन्सल. या ठिकाणी येईल फक्त एफ ऑफ एक्स बरोबर डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स, इक्वेशन नंबर 4. बऱ्याच मुलीला समजलंच नाही की सर हे डी डी एक्स ऑफ डी ऑफ एक्स कुठे गेलं. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकाला कॅन्सल करते. जसा आपला नियम आहे एक्स इंटू एक्स स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू 1, त्याच पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल होते. म्हणजे ही साईन आणि हा डी एक्स आणि हा इंटिग्रेशन एकमेकाला कॅन्सल होतो. म्हणजेच डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स मस्ट बी इक्वल टू एफ ऑफ एक्स अशी टर्म होते. पहा आता बाय चेन रूल ॲक्च्युअल काय होते पहा, बाय चेन रूल डी डी टी ऑफ जी ऑफ एक्स याची ॲक्च्युअल किंमत काय असते पहा, डी डी टी ऑफ जी ऑफ एक्स याची ॲक्च्युअल किंमत असते डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी, इंटू काय असते बाळा तुमचं डी एक्स बाय डी टी. म्हणजे जेव्हा मला डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स काढायचा आहे तो ॲक्च्युअल डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी असते. हे तुम्हाला मी अगोदर सुद्धा शिकवलेलं आहे. डबल एखादं उदाहरण सांगतो पहा, डी डी टी ऑफ साइन एक्स जर असेल तर ॲक्च्युअल असतो तो डी डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स बाय डी टी असते. म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह कोण येतो कॉस, नंतर डी एक्स बाय डी टी येतो. आपण हमेशा हे डायरेक्ट लिहितो, पण ॲक्च्युअल तसं होत नाही. डी डी टी ऑफ साइन एक्स म्हणजे डी डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स बाय डी टी असते. तसं या ठिकाणी डी डी टी ऑफ जी ऑफ एक्स बरोबर डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी, बरोबर आहे. आता पहा, डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे कोण येते तुमचं एफ ऑफ एक्स. या ठिकाणी तुम्ही इक्वेशनची मदत घ्या. फॉर्म इक्वेशन 4 लक्ष द्या शांततेनं. पहा, डी डी टी ऑफ जी ऑफ एक्स इज नथिंग बट डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज हे आलं तुमचं एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. कोणाला पहा, एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. आता बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन घेऊ आणि सरळ सरळ दिलेला प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशनचा नियम असतो इंटिग्रेशन आणि डी टी ह्या दोन साईन तुमच्यासोबत येतील. याचं तुम्हाला सहज सांगितलं होतं मी कसं काम पडते म्हणून. आता इथं बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन पहा, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन
इंटिग्रेशनची डेफिनेशन आली म्हणजे नेमकं काय होते पहा, इंटिग्रेशन ऑफ डी डी टी ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी टी बरोबर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी इंटू डी टी. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये दोन टर्म आवर्जून येतात, एक म्हणजे इंटिग्रेशनची साईन, दुसरा म्हणजे डी टी. एक इंटिग्रेशनची साईन, दुसरा म्हणजे डी टी. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन जर इथं अप्लाय केलेलं असेल तर इंटिग्रेशन आणि डी टी बाकी जसंच्या तसं, इंटिग्रेशन आणि डी टी बाकी जसंच्या तसं. बाय युझिंग डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन गेट कॅन्सल, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन गेट कॅन्सल. इथं जी ऑफ एक्स आला, इथं आला तुमचा एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी इंटू डी टी. आता तुमच्या मनाला प्रश्न विचारा, जी ऑफ एक्स कोण आहे पहा, फॉर्म इक्वेशन लक्ष द्या, फॉर्म इक्वेशन 3-2-1 तुमच्या दिलेलं फंक्शन डायरेक्ट बदलून जाते. जी ऑफ एक्स म्हणजे कोण आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, इंटिग्रेशन एफ जसाच्या तसं. एक्स म्हणजे कोण आहे पहा, एक्स इज नथिंग बट इथं आला तुमचा फाय ऑफ टी, एक्स हा तुमचा फाय ऑफ टी असेल. हे बघा हा जो तुमचा एक्स आला या ठिकाणी फाय ऑफ टी आला, जो तुमचा डी एक्स बाय डी टी आहे त्याच्या जागी फाय डॅश ऑफ टी येईल, त्याच्या जागी काय येईल तुमचा फाय डॅश ऑफ टी आणि हा डी टी जसाच्या तसा. आणि नेमकं तुम्हाला हाच प्रूफ विचारला होता पहा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी इंटू डी टी, हेन्स इट इज प्रूव्ह. थेरम जरी लहान असेल पण समजायला वेळ लागतो, ज्या मुलाला समजला त्याच मुलाला लिहिला जातो, नाही तर मुलं पाठांतर करतात, डबल विसरतात, पाठांतर करतात, डबल विसरतात, सरांशी बोलतात सर आम्हाला समजलंच नाही. डबल एकदा पहा, किती सुंदर असा थेरम दिलेला आहे सरांनी. एक्स बरोबर फाय ऑफ टी इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी, देन प्रूव्ह दॅट दिलेलं आहे. मग काय प्रूव्ह दॅट हे प्रूव्ह करा. मग काय केलं पहा, एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी इक्वेशन 1 डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी, याचा डेरिव्हेटिव्ह काढला डी एक्स बाय डी टी बरोबर फाय डॅश ऑफ टी. डायरेक्ट लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, हे नाही लिहिलं तरी चालते. सपोज आता मला काय करायचं, इथपर्यंत आल्यानंतर इथं एफ ऑफ एक्स आलेले आहे, मग सपोज बा एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन हे जी ऑफ एक्स असेल, अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन, तर याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तो एफ ऑफ एक्स यायला पाहिजे. इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स जर जी ऑफ एक्स आलं तर जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स होतो, तर डायरेक्ट लिहा डी डी एक्स ऑफ, डायरेक्ट लिहायचं हे नाही लिहिलं तरी चालते, डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स मस्ट बी इक्वल टू एफ ऑफ एक्स. झालं. बाय चेन रूल, चेन रूलनं काय सांगितलेलं आहे पहा, चेन रूल म्हणजे तुम्हाला उदाहरण समजून सांगतो. डबल डी टी ऑफ टॅन एक्स आलेला असेल तर ॲक्च्युअल असतो तो तुमचा डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स बाय डी टी असते. आपल्याला समजण्यासाठी आपण डायरेक्ट लिहितो सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. तसंच पहा इथं ह्या ठिकाणी एफ ऑफ एक्स डी एक्स बरोबर डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स आहे. चेन रूलमध्ये डी डी टी ऑफ जी ऑफ एक्स बरोबर डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. फॉर्म इक्वेशन नंबर 4 डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स, हा इक्वेशन नंबर 4 डी डी टी ऑफ जी ऑफ एक्सची किंमत ही तुमची एफ ऑफ एक्स आहे. हा डी डी टी ऑफ जी ऑफ एक्स जसाच्या तसा, इथे एफ ऑफ एक्स आला, इथे डी एक्स बाय डी टी आला. आता तुम्हाला इंटिग्रेशनची साईन आणायची आहे, मग बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन हे जसाच्या तसं असेल पहा, यामध्ये कुठेही बदल नाही आहे, ही टर्म जशीच्या तशी, इंटिग्रेशनचा सिम्बॉल विथ डी टी, इंटिग्रेशन सिम्बॉल विथ डी टी बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन गेट कॅन्सल, जी ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स हा डी एक्स बाय डी टी हा डी टी. आता फॉर्म इक्वेशन 3-2-1 जी ऑफ एक्स म्हणजे कोण आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स, आणि मला प्रूफमध्ये तेच पाहिजे होतं. चला एक पार्ट संपला. इंटिग्रेशन जसं तसं एफ जसंच्या तसं. एक्स म्हणजे कोण पहा, इक्वेशन 1 फाय ऑफ टी आलं, डी एक्स बाय डी टी म्हणजे कोण आलं, फाय डॅश ऑफ टी आलं, आणि हा डी टी जसाच्या तसा, हेन्स इट इज प्रूव्ह. सांगतो तुम्हाला, हा थेरम जर समजला तर लिहिता येतो, पाठांतर होणार नाही. चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि एकदा लिहून पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंटिग्रेशनमधले महत्त्वाचे 4 थेरम किंवा 4 पार्ट शिकायचे. आत्ताच तुम्ही एक थेरम शिकलेले आहे, त्याच्यानंतर त्या थेरमवर आधारित काही कोरोलरी पार्ट तुमच्या समोर टाकत आहे. जसं मला कॉम्प्लिकेटेड टर्मचं इंटिग्रेशन काढता येत नाही, ते जर काढायचं असेल तर मला त्याचं कन्व्हर्शन अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये करणं पडते बाय युजिंग सबस्टिट्यूशन. त्याच टाईपचं मला ही कोरोलरी फर्स्ट शिकायची आहे, ज्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्सची किंमत जी ऑफ एक्स प्लस सी दिलेली आहे. देन प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स मस्ट बी इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस बी इंटू 1/a प्लस सी ए, हे मला प्रूव्ह करायचं आहे. तसं जर मला पाहिलं तर या प्रूफमध्ये मला प्रश्न काय विचारला काही समजत नाही, फक्त एवढं माझ्या मनाला कळते की हे दिलेलं आहे, त्याच्यावरून मला हे प्रूव्ह करायचं आहे. मग कसं प्रूव्ह करायचं आहे पहा, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्स.
आता सबस्टिट्यूशन नसेल्याशिवाय पर्याय नाही. इथं पुट करा, तुमचा जो अँगल दिलेला आहे ax प्लस बी त्याला टी बरोबर पुट करा ax प्लस बी. चला याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय पहा बरं, डेरिव्हेटिव्ह माहीत असला पाहिजे. पहा डी डी टी ऑफ डी ऑफ एक्स डी डी एक्स ऑफ ए एक्स प्लस डी डी एक्स ऑफ बी. ह्या टर्म तुम्हाला डायरेक्ट आल्या पाहिजे. इथं आलं तुमचं डी टी बाय डी एक्स बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह ए आला, याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला, बरोबर 1 आला. म्हणजेच या ठिकाणी डी टी बाय ए मस्ट बी इक्वल टू डी एक्स. तुमचे जे इक्वेशन 1 दिलेले आहे त्या इक्वेशन 1 मध्ये डी एक्सची किंमत ही डी टी बाय ए एवढी येते. म्हणजे मला हा प्रूफ द्यायसाठी मला काय करायचं, सबस्टिट्यूशनच्या मदतीने कन्वर्ट करायचं होतं. पहा दिलेला प्रॉब्लेम आहे एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्सच्या जागी ही टर्म आणायची आहे. बरोबर या अँगलला पुट केलं कारण कॉम्प्लिकेटेड दिलेला आहे. या कॉम्प्लिकेटेड अँगलचा डेरिव्हेटिव्ह मला फाइंड आउट केला जात नाही. मग मी काय केलं, एफ ऑफ एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह पहा टी इज इक्वल टू एक्स प्लस बी घेतला. याचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स आला, याचा डेरिव्हेटिव्ह ए आला, म्हणजे डी टी बाय ए बरोबर डी एक्स. देअर फॉर इक्वेशन 1. तसं ढोबळमानाने विचार केला तर उत्तर सांगता येते, पण आपण ती मेथड सांगणार नाही. देअर फॉर इक्वेशन 1 काय असेल पहा, आय जसाच्या तसा एफ जसाच्या तसा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस बी इज नथिंग बट टी आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी एक्स इज नथिंग बट पहा बोर्डवर डी टी बाय ए. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 1 बाय ए इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी डी टी आलं. जर एफ ऑफ टी डी टी आलेलं असेल तिथं स्पष्ट दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. पहा एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी और जी ऑफ एक्स. देअर फोर काय पहा आय मस्ट बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एफ ऑफ टी डी टी. पहा डबल लिहितोय, इथं लिहिलं मी किंवा डायरेक्ट लिहिलं. देअर फोर पहा लक्ष द्या, हे जे तुमचं इक्वेशन 1 किंवा 2 दिलेलं आहे ते 2 दाखवतो मी, तुम्हाला समजून चांगलं समजेल. इक्वेशन 2 पहा हे झालं. देअर फोर इक्वेशन 2 कसं असेल पहा, इथं आय जसाच्या तसा असेल, या ठिकाणी असेल 1 बाय ए जसाच्या तसा आणि एफ ऑफ टीचं इंटिग्रेशन काय आहे पहा, एफ ऑफ एक्स डी एक्सचं जर जी ऑफ एक्स प्लस सी असेल तर या ठिकाणी एफ ऑफ टी डी टीचं इंटिग्रेशन असेल. पहा एफ ऑफ टी डी टीचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी का असेल बाळा तुमचा जी ऑफ एक्स प्लस सी. झालं इकडे पहा, हा तुमचा एफ ऑफ एक्स डी एक्स जर जी ऑफ एक्स आहे, एफ ऑफ टी डी टीचा असेल जी ऑफ टी म्हणा तुम्ही, नॉट जी ऑफ एक्स, जी ऑफ टी प्लस सी. इथं आय जसाच्या तसा 1 बाय जसाच्या तसा जी जसाच्या तसा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी, टी इज नथिंग बट ए एक्स प्लस बी प्लस सी. याचा अर्थ होतो देअर फोर इंटिग्रेशन ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स मस्ट बी इक्वल टू 1 बाय ए जी ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. आपल्याला या प्रूफमधून मनाला काय समजून घ्यायचं आहे काहीच कळत नाही. फक्त सबस्टिट्यूशनच्या मदतीनं आपण ते सॉल्व केलं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डबल एकदा बोर्डवर पहा. कोरोलरी फर्स्ट यामध्ये असं दिलेलं आहे कॉम्प्लिकेटेड टर्म एफ ऑफ एक्स डी एक्सचं जी ऑफ एक्स दिलेलं आहे. ही कॉम्प्लिकेटेड टर्म याचं इंटिग्रेशन हे येते. सरळ सरळ ही टर्म घ्या. हा जो अँगल दिला अँगलला पुट करा टी बरोबर एक्स प्लस बी. याचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए, बीचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे डी टी बाय ए बरोबर डी एक्स. इक्वेशन 1 मध्ये ज्या ठिकाणी डी एक्स आहे त्या ठिकाणी तुमचं डी टी बाय ए येणार. झालं. एफ जसाच्या तसा एक्स प्लस बी टी येईल म्हणजे 1 बाय एफ ऑफ टी डी टी. गिवन काय पहा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स जर जी ऑफ एक्स प्लस सी असेल तर एफ ऑफ टीचं येईल जी ऑफ टी प्लस सी. 1 बाय जसाच तसा टी म्हणजे एक्स प्लस बी प्लस सी. दिस इज रिक्वायर्ड प्रूफ. जर विचार केला तर काही अवघड नाही. एका वर्षी आपल्याला 1 मार्काला 3 पार्ट विचारले होते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा मी कसा प्रूव्ह केला. आता दुसरा पार्ट एकदम महत्त्वाचा आहे. इथं इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स दिलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला मी असा प्रश्न विचारलेला आहे एफ ऑफ एक्स बरोबर आहे रेस टू दी पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स डिटर्मिन काढा. तुमचा पहिला आवाज आला सर कॉम्प्लिकेटेड टर्मचं इंटिग्रेशन केलं जात नाही, हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन केलं जात नाही. मग सरांनी एक वाक्य तयार केलेलं होतं, ही तुमची जी दिलेली हायर पॉवर टर्म असते या हायर पॉवर टर्मला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करा. कशात कन्वर्ट करा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये. म्हणजे याचं इंटिग्रेशन काढता येईल अशा टर्ममध्ये याला इंटिग्रेट करा, याला कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करायचं ते पहा. जी तुमची हायर पॉवर टर्म दिलेली आहे त्या पॉवर टर्मला पुट म्हणा टी. हा जो तुमचा एफ ऑफ एक्स दिसतो ना त्या एफ ऑफ एक्सला टी बरोबर एफ ऑफ एक्स पुट करतो. या टीचा डेरिव्हेटिव्ह आला डी टी बाय डी एक्स
एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे या ठिकाणी डी टीची किंमत आली एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स. पहा हा आला डी टी बाय डी एक्स, एफ ऑफ एक्सचा एफ डॅश ऑफ एक्स आला, डी टी बरोबर एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स आलेला आहे. देअरफॉर आता इक्वेशन 1 मध्ये काय चेंजेस झाला तो केअरफुली पहा. एल एच एस जसाच्या तसा, इंटिग्रेशन जसाच्या तसं, एफ ऑफ एक्स म्हणजे टी आलेला आहे, रेस टू दी पॉवर एन जसाच्या तसा, आणि हा जो एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स आलेला आहे याच्या जागी डी टी येणार. म्हणजे इक्वेशन 1 मधलं इंटिग्रेशन अवेलेबल नाही, पण याचं इंटिग्रेशन अवेलेबल आहे. म्हणजे आपण याचं कन्व्हर्शन अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट केलेलं आहे बाय युझिंग सबस्टिट्यूशन. टी बरोबर एफ ऑफ एक्स डी टी बाय डी एक्स एफ डॅश ऑफ एक्स डी टी बरोबर एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. देअरफॉर एल एच एस टी रेस टू दी पॉवर एन डी टी. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन? याचा तुम्हाला चांगला अभ्यास झालेला आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन डी एक्स इज नथिंग बट एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. साधा फॉर्म्युला आहे. याचं उत्तर असेल टी रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. म्हणजे एल एच एस बरोबर टी म्हणजे कोण आहे पा टी. टी आला तुमचा एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. काय झालं पाहिजे विष्णू? याचा अर्थ आहे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज नथिंग बट एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. अशामध्ये आपण दिलेलं इंटिग्रेशन सरळ सरळ कन्वर्ट केलेलं आहे. पहा हे इंटिग्रेशन शक्य नव्हतं, हायर पॉवर टर्म होती, मग आपण याला टी पुट केलं. टी पुट केल्यानंतर एफ ऑफ एक्स आलं, डी टी बाय डी एक्स बरोबर आलं. एकचं इक्वेशन टी रेस टू दी पॉवर एनमध्ये कन्वर्ट झालं, टी रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. म्हणजे इक्वेशन नंबर 2ची जी कोरोलरी आहे तुमची प्रूव्ह दॅट आहे, याचं ॲप्लिकेशन आपल्याला समजलं पाहिजे. आता याचं ॲप्लिकेशन कसं मी एकदा तुम्हाला नमुना म्हणून दाखवतो. पहा इथे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. असं जर दिलेलं असेल इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स इंटू कॉस एक्स आणि डी एक्स दिलेलं असेल, तुम्ही पटकन बोलले सर इंटिग्रेशन ऑफ हायर पॉवर टर्म नॉट पॉसिबल, इन इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. एकदम करेक्ट आहे तुमचं. पण तुम्हाला आत्ता एक प्रॉपर्टी शिकवलेली आहे, एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन असेल आणि त्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह तिथं प्रेझेंट असेल. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश ऑफ एक्स असेल त्याला आपल्याला डायरेक्ट लिहिल्या जाते एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे पहा या ठिकाणी साइन क्यूब एक्स इंटू कॉस एक्स आलेलं आहे बाय कोरोलरी टू. काय म्हणते कोरोलरी टू? पहा इथं जर तुमचा एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन दिलेला असेल, त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तिथे येत असेल तर डायरेक्ट एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी असं लिहू शकतात. बाय कोरोलरी इक्वेशन 1 हा साइन आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, हा एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट असेल तर एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे याचं उत्तर येईल साइन रेस टू दी पॉवर 4x अपॉन 4 प्लस सी. म्हणजे ज्या ठिकाणी त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथे येत असेल तरच मला इंटिग्रेशन काढलं जाईल, नाही तर मला इंटिग्रेशन काढता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसराही पार्ट घेऊन दाखवतो. पहा समजा इथं असं आलेलं आहे आय बरोबर इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स आलं. पहिला नियम आहे इन इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड ॲडिशन इंटू सबट्रॅक्शन बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युला और मेथड. मी याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करतो बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युला. पहा एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह समोर येत असेल तर डायरेक्ट एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. मनातल्या मनात सांगा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स आहे. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स असेल तर याचं उत्तर येईल तुमचं टॅन क्यूब एक्स अपॉन 3 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा मित्रांनो एकदम सुटसुटीत आणि स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला समजून होऊन राहिलो. ही जी कोरोलरी हे लय महत्त्वाची असेल या प्रूफपेक्षा सुद्धा. प्रूफ तर काहीच अवघड नाही आहे. पहा इथं मला हे प्रूव्ह करायचं आहे एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स बरोबर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. पहा लेट एल एच एस. पहिला आवाज आपल्याजवळ असाच आला पाहिजे सर इन दिस इंटिग्रेशन डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये डिव्हिजन केल्या जात नाही, पण त्याच्याकडे जर ऑब्झर्वेशननं पाहिलं हे फंक्शन आहे, हे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथे येत असेल तर डायरेक्ट लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी लिहू शकतात.
मी तुम्हाला आत्ताच म्हटलं टॅन कॉट सेक कोसेकचं इंटिग्रेशन आलं नाही, ते आज आपल्याला कळेल कसं काढतात, उद्याच्या पिरियडमध्ये समजेल कसं काढतात. पहा, या फंक्शन आणि हे फंक्शन दिलं, डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल, याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करता पहा, पुट तुमचं जे फंक्शन दिलेलं आहे त्याला टी बरोबर एफ ऑफ एक्स म्हणा. झालं, टीचा डेरिव्हेटिव्ह सांगा. टीचा डेरिव्हेटिव्ह आला डी टी बाय डी एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह आला एफ डॅश ऑफ एक्स. आता मुलांना हे जर नाही समजलं तर मग नाही येणार गणित. याचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे डी टी बरोबर आपलं आलेलं आहे एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. देअरफॉर इक्वेशन 1, तुम्हाला जे इक्वेशन 1 दिलेलं आहे त्या इक्वेशन 1मध्ये त्या एल एच एसमध्ये तुमचा जो एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स आहे त्याच्या जागी डी टी येणार, जो तुमचा एफ ऑफ एक्स आहे त्याच्या जागी टी येणार. म्हणजे मला इथं इंटिग्रेशन येत नव्हतं कारण इथं मला डिव्हिजन दिलेलं होतं. माझा रूल आहे इन इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. It can be converted into addition, subtraction or antiderivative by using suitable formulae or methods. इथं मला याचं इंटिग्रेशन काढता येत नाही, पण मी सबस्टिट्यूशन मेथड यूज केली. टी बरोबर एफ ऑफ एक्स केलं, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, डी टी बरोबर एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स आला. आलेली किंमत इक्वेशन 1मध्ये टाका. आता इक्वेशन 1 आणि ही टर्म ऑब्झर्व करा, म्हणजे इक्वेशन 1ला तुम्ही अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रान्सफर केलं. आता तुम्हाला याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुम्हाला येत नसेल तर मागचे फॉर्म्युले तुमचे पाठ नाही. 1 ऑफ डी टी बाय टीचं इंटिग्रेशन असते पहा, लॉग ऑफ टी प्लस सी. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे मला कोरोलरी नंबर 3चं ॲप्लिकेशन माहीत पाहिजे. ॲप्लिकेशन म्हणजे कसं पहा, हे फंक्शन आहे आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर इथं प्रेझेंट असेल किंवा इथं एक्झिस्ट असेल त्याला लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी असं म्हणतात. आपण एकदम 4-5 उदाहरणाचं डिस्कशन करू आणि 4-5 उदाहरणाचं डिस्कशन केल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी थोडीफार आयडिया येऊ शकते. आयडिया म्हटले सर पहा, कोरोलरी नंबर 3 विषयी आपण बोलतो. हे एकदम सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा एक पार्ट इंटिग्रेशनमध्ये एक पार्ट आपल्याला मनाला समजून सांगणं पडतो आणि मग समोर गेल्यानंतर आपल्याला समजायला लागते. एक एक्झरसाईजवर टेस्ट द्यायची असते म्हणजे तुम्ही परफेक्ट होता. आता पहिली एक्झरसाईज झाली, सबस्टिट्यूशन चालू झालं तर सबस्टिट्यूशनचा विचार करा, मग तिसरी, मग चौथी, मग तुम्हाला चांगलं समजेल. आता कोरोलरी नंबर 3मधलं उदाहरण मी तयार करतो पहा. समजा इथं उदाहरण आलं, कसं आलं एक्झाम्पल पहा. इथं दिलेलं आहे तुमचं साइन एक्स दिलेलं आहे पहा, किंवा इथं कॉस एक्स दिलेलं आहे, काही चालते पहा. मला उलटं सुलटं जे सोपं आहे ते घेतो मी. पहा, इथं तुमचा कॉस एक्स दिलेला आहे, इथं तुमचा साइन एक्स दिलेला आहे, इथं तुमचा डी एक्स दिलेला आहे आणि याचं मला उत्तर डिटर्मिन करायचं आहे. मला आत्ता सरांनी काय शिकवलं पहा. समजा इथं एफ डॅश ऑफ एक्स आहे, इथं एफ ऑफ एक्स आहे आणि इथं डी एक्स आहे, तर याला मी डायरेक्ट लिहिणार लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी, राईट का. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह जर प्रेझेंट असेल तर डायरेक्ट लिहा लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. या साईनचा डेरिव्हेटिव्ह काय पहा बरं रफमध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन काय असतो, पटकन तुम्ही काय म्हटले, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन हा कॉस एक्स असतो. म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी एक्झिस्ट झालेला आहे. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झालेला असेल तर पहिलं वाक्य डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल, बट इथं कॉस बाय साईन दिलेलं आहे, त्याचं उत्तर येईल डायरेक्ट लॉग ऑफ साईन एक्स प्लस सी. लॉग ऑफ काय येईल तुमचा साईन एक्स प्लस सी. देअरफॉर पहा, मी डबल इक्वेशन 1 लिहितो तुमचं. इक्वेशन 1 कसं लिहिलं पहा, तुमचा जो कॉस एक्स अपॉन साईन एक्स आहे याला इनडायरेक्टमध्ये बरेच मुलं कॉट म्हणतात आणि त्या कॉटचं इंटिग्रेशन हे तुमचं लॉग ऑफ साईन एक्स प्लस सी येते. मी तुम्हाला म्हटलं होतं की मित्रांनो आपल्याला कॉट टॅन सेक कोसेकचे इंटिग्रेशन सुरुवातीला डिटरमाइन करता येणार नाही, पण आत्ताच तुम्हाला पहा जबरदस्त सांगितलं कॉस अपॉन साईन आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह वरती येत असेल तर डायरेक्ट लॉग ऑफ साईन एक्स प्लस सी लिहू शकतात. म्हणजे कळत न कळत आपल्याला समजलं इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स हे लॉग ऑफ साईन एक्स प्लस सी असते. एक दुसरं उदाहरण पहा. दुसऱ्या उदाहरणामध्ये इथं टॅन एक्स दिलेलं आहे आणि इथं सेक स्क्वेअर एक्स दिलेलं आहे. पहिलं वाक्य तुमच्याजवळ असलं पाहिजे सर इन इंटिग्रेशन डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. वरच्या आणि खालच्या टर्मचं मला इंटिग्रेशन काढता येत नाही. मुलं म्हणतात सेकला कॉसमध्ये कन्वर्ट करा, टॅनला साईन बाय कॉसमध्ये कन्वर्ट करा, मग करा. तसं काहीच करायचं नाही आहे. पहा इथं जर एफ डॅश ऑफ एक्स असेल
एफ ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती येत असेल तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी असं म्हणा. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे, त्याचं डायरेक्ट उत्तर येईल लॉग ऑफ टॅन एक्स प्लस सी. कित्येक उदाहरणं असतील पहा. तिसरं दिलेलं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे माझं कॉस बरोबर आहे, आणि या ठिकाणी दिलेलं आहे मायनस साईन, इथं दिलेलं आहे डी एक्स. तर मायनस साईन जशीच्या तशी, कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे मायनस साईनने आहे बरोबर आहे की नाही. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, तर इथं येईल तुमचं मायनस लॉग ऑफ कॉस एक्स, मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी येईल. अजून एक उदाहरण सांगतो पहा. समजा इथे इंटिग्रेशन ऑफ डी एक्स दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे एक्स इंटू लॉग एक्स बरोबर आहे. आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय पाय 1/x, देअरफॉर याचं इंटिग्रेशन असेल लॉग ऑफ लॉग एक्स प्लस सी. म्हणजे सर तुम्हाला जे शिकून राहिलेले त्याचे पार्ट लय महत्त्वाचे, त्याचे ॲप्लिकेशन लय महत्त्वाचे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येत असेल तर डायरेक्ट लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी म्हणा. याचा डेरिव्हेटिव्ह इथं आला म्हणून लॉग साईन एक्स आला, याचा डेरिव्हेटिव्ह इथं आला म्हणून लॉग साईन एक्स आला, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आला म्हणून लॉग टॅन एक्स आला, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आला म्हणून मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी आला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे म्हणून लॉग ऑफ लॉग एक्स आलेलं आहे. हे तुम्हाला 101% समजलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा भाग आहे. इंटिग्रेशनमध्ये जे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन करता येत नाही त्याचं कारण होतं त्याला आपल्याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचं असते. आता तुमचा शेवटचं कोरोलरी राहिली, ती झाली की तुमचा आजचा कन्सेप्ट समजून जातो. तो जर तुम्ही चांगला केला एकदम सोपं होते पा. प्रूव्ह दॅट तुम्हाला विचारलेलं आहे, या ठिकाणी असं विचारलेलं आहे, इथं तुमचा एफ ऑफ एक्स आहे रूटमध्ये आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वरती येत असेल एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स येत असेल, त्याचं उत्तर 2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी असते. हे प्रूव्ह करा. हे दिलेलं आहे समजा, प्रूव्ह दॅट करा. काही टेन्शन घेऊ नका. लेट म्हणा, LHS घ्या शांततेत. एफ डॅश ऑफ एक्स आला, इथं डी एक्स आला, इथं रूट आला. रूटमधली जी टर्म आहे त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जर येतच असेल तर डायरेक्ट हा फॉर्म्युला लावू शकतो. तो कसा आला तो एकदा सांगतो पहा. पुट करा इक्वेशन 1 मध्ये जो अँगल दिलेला आहे रूटमधला त्याला एफ ऑफ एक्स म्हणा. पहिलं वाक्य आपल्याला हे सॉल्व केलं जात नाही, याचं कन्व्हर्शन अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये करायचं. कशाच्या मदतीनं? सबस्टिट्यूशनच्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला याचा एकदा डेरिव्हेटिव्ह काढून दाखवा. याचा डेरिव्हेटिव्ह आला डी टी बाय डी एक्स बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह आला एफ डॅश ऑफ एक्स. याचा डी टी बाय डी एक्स, याचा एफ डॅश ऑफ एक्स. डी टी बरोबर आलं माझं एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. आता इक्वेशन 1 मध्ये असे काही चेंजेस होतात की त्याचा डायरेक्ट चेहराच बदलतो. माणसाचा जसा प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर चेहरा बदलतो तसा मी इक्वेशन 1चा चेहरा बदलून राहिलो. म्हणजे मी याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करून राहिलो. कसं कन्वर्ट करतो तो पहा. LHS इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. याच्या जागी कोण जागा घेतली? डी टीनं. इथं कोण घेतला? रूट टी. बाकी जसंच्या तसं पहा. याचा आणि याच्या चेहऱ्यामध्ये जमीन आसमानचा फरक भेटला. याचं इंटिग्रेशन काढता येत नाही, याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. कसं? इंटिग्रेशन ऑफ डी टी, हा रूट टी म्हणजे टीच्या डोक्यावर 1/2 आला. याला वरती घ्या, हा येईल टी रेस टू दी पॉवर मायनस 1/2 डी टी बाय युजिंग द फॉर्म्युला टी रेस टू दी पॉवर मायनस 1/2 प्लस 1/2 मायनस 1/2 प्लस 1/2 प्लस सी. इथं आलेले टी रेस टू दी पॉवर 1/2 अपॉन 1/2 प्लस सी. हा जो तुमचा 1/2 आलेला आहे हा 1/2 तुमचा वरती जाऊन बसतो. तिथं 2 आला, इथं आला टी रेस टू दी पॉवर 1/2 प्लस सी 2 इंटू रूट टी प्लस सी दॅट इज LHS बरोबर 2 इंटू रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. याचा अर्थ असा असेल देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज नथिंग बट 2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. सरांनी जे तुम्हाला कोरोलरी शिकवलेल्या आहे 4 ह्या तुम्हाला भविष्यात मदत करणार आहे. तुम्हाला एवढी मदत करणार आहे की तुम्हाला स्ट्रॉंग समजलं पाहिजे, तुम्हाला डायरेक्ट सांगता आलं पाहिजे. हे जर कोरोले जर तुम्हाला माहीत असतील तुम्हाला सबस्टिट्यूशन करण्याची गरज पडत नाही. डबल एकदा पहा. चौथा प्रूफ. पुट टी बरोबर एफ ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह आला, हा पुट केला, हा 1/2ला वरती घेतलं, 1/2 प्लस 1 1/2 प्लस 1 आलं. आता एखादं उदाहरण पहा, तुम्ही डायरेक्ट उत्तर दिल्यावर आनंद होईल. पहा इंटिग्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येत नाही. एक सुंदर उदाहरण तुम्हाला शिकवतो आणि थांबून जातो. पहा इथं साईन आहे, या साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, इथं डी एक्स आहे. काही जरी केलं
The division of integration directly not possible. It can be converted into addition or subtraction by using corollary number 4. f of x into f dash of dx किती आहे 2 टाइम्स रूट ऑफ f of x. इथं म्हटलं मी फॉर्म कोरोलरी 4. हे बा साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस, ज्याचं उत्तर काय असेल 2 टाइम्स रूट ऑफ साइन एक्स प्लस सी झालं. दुसरं पहा इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स असेल, इथं रूट टॅन एक्स असेल, इथं डी एक्स असेल. कॉम्प्लिकेटेड टर्मचं इंटिग्रेशन काढल्या जात नाही, पण आपण याला कन्वर्ट कसं करणार पहा 2 टाइम्स रूट ऑफ टॅन एक्स प्लस सी हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर आलेलं असेल. अशा प्रकारे आजच्या पिरियडमध्ये तुम्ही कोरोलरी 4 आणि थेरम शिकलेले. शांततेने तुम्हाला माहीत आहे इंटिग्रेशन काढण्याच्या सरादा 3 मेथड शिकवतात. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, पार्शल फ्रॅक्शन मेथड. सबस्टिट्यूशनमध्ये पहिला थेरम, कोरोलरी नंबर 1, कोरोलरी नंबर 2, कोरोलरी नंबर 3, कोरोलरी नंबर 4 याचं ॲप्लिकेशनचं आपल्याला काम पडणार आहे. आजच्याच तुम्ही पूर्ण लेक्चर पाहून घ्या, चांगल्या प्रकारे लिहून घ्या. काही अडचण आलेलं असेल कॉमेंट्समध्ये टाका, सरांना विचारा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.